न्यूज आवडीचा गणेशटंका आपल्या हाती सांगितलं. आज आपण सातपूर ITI सिग्नल इथे ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं त्यांचं हेड ऑफिसच जिथं आहे त्या हेड ऑफिससमोर सत्यजित शर्मा आज उपोषणाला बसले आहेत. त्यांनी 4 डिसेंबर 2024 रोजी सदरच्या डिपार्टमेंटला कार्यकारी अभियंता साहेब महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक यांना पत्र दिलेले. 130 कंपन्यांमध्ये हे अनधिकृत अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढण्यात यावे आणि ते काढले पाहिजे. परंतु आज संतोषजी शर्मांचा आज 15वा दिवस आहे. 15वा दिवस असताना त्यांना आज इथं सलाईन लागलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण कारवाई झालेली नाही आहे किंवा यांनी त्याच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे की तुम्ही याच्यावरती तात्काळ कारवाई करावी. 15 दिवस झालेले आणि जीविताची कुठल्याही वेळेस मानाने होऊ शकते. तरी आपण संतोषजी शर्माशी याची आपण जाणून घेऊ की नेमकं हे प्रकरण काय आहे, 15 दिवस इथं का लागलेले आहेत आणि कोण यामध्ये हस्तक्षेप करतो आहे आणि या अतिक्रमण का काढलं जात नाही. त्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. ते दिवसाला बसले तर काय म्हणणं आहे आपलं? अंबड वसाहत औद्योगिक वसाहतीतील 130 कंपन्या अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही गेल्या 15 दिवसापासून इथे उपोषणाला बसलो आहे. अनधिकृत अतिक्रमण काढण्याबाबत आत्तापर्यंत यांनी कुठल्याहीच नोटिसा देऊन त्याच्या पुढच्या प्रोसेस अजून केलेल्या नाही. आम्ही त्यांच्या मंजुरी निविदा ज्या वेळेपर्यंत काढणार नाही त्यावेळेपर्यंत आम्ही इथे उपोषणाला ठाम आहे. अंबड सातपूरचं जे कार्यालय आहे MIDC ऑफिस त्याच्यासमोर बसलो आहे. MIDCच्या ऑफिसचंच अगर यांनी उदाहरण घेतलं, परिसर बघितला तर एकदम तुम्हाला ग्रीन वातावरण दिसल. या धोरणाचंच यांनी उदाहरण घेऊन अतिक्रमण हटवावं हीच आमची अधिकाऱ्यांपाशी मागणी आहे. संतोषजी शर्मा या अतिक्रमणावर जेवढे ठाणे त्याचे मुद्दे वास्तविक खरे आहे की अतिक्रमण असताना जर सरकारने घायला झाली तर अतिक्रमण असताना प्रॉब्लेम येणार आहे आणि लोकांच्या जीवनाची अडचण आहे. तर जे काही समाज अधिकारी असतील तर त्यांनी तात्काळ यांना भेट द्यावी. विकेआर न्यूज आवाज युवकांचा गणेशटंका. जय भारत.